नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनंतर जिथे जिथे हिंदू धर्मियांवर, हिंदूंच्या सणसंस्कृतीवर अन्याय होताना दिसेल तिथे तिथे जातीनिशी जाऊन हिंदू धर्मविरोधकांना मोहतोड जबाब देणारे आणि जरब बसवणारे भाजपाचे हिंदुत्ववादी युवा नेते म्हणजे आमदार नितेश नारायणराव राणे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे चाणक्य दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसिद्धी माध्यमांसमोर नितेश राणे हिंदुत्ववादी कार्यकर्ते असून ते हिंदुत्वाची भूमिका तडफेने मांडतात यावर जगजाहीरपणे शिक्कामोर्तब केले. पाहूया इनसाइड स्टोरी. भाजपाचे हिंदुत्ववादी युवा नेते नितेश नारायणराव राणे. नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात. ते हिंदुत्ववादी आहेत. ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात. पण हिंदू धर्माच्या अंगावर कोण येत असेल आणि विचारांची लढाई अगर विचारांनी लढलीच जात नसेल तर माझ्या हिंदू भाऊबली मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, तुम्हालाही शस्त्राचं उत्तर शस्त्राने द्यायलाच लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा. माझ्या आयुष्यातले 365 दिवस हे मी फक्त हिंदू धर्मासाठीच घालवीन आणि कोणीही माझ्या धर्माचे वाकरे नजरेने पाहिलं तर मी त्याला जागेवर ठेवणार नाही. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. होय, मी हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी लढतोय. हिंदू सण संस्कृती आणि हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला मी जागेवर ठेवणार नाही. ही सिंहगर्जना करणारे हिंदुत्ववादी युवा नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा आमदार नितेश नारायणराव राणे. शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी ओ शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी. आमच्या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, आमच्या देशामध्ये राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजालाच आपला बाप स्वीकारायला लागेल. आमच्या सगळ्यांचा एकच बाप आहे, तो म्हणजे हा राजा आहे. ह्याच्याशिवाय दुसऱ्याला आम्ही स्वीकारणार नाही. कोकणच्या तांबड्या मातीतला हा सुपुत्र आज हिंदुत्वाची विचारधारा घेऊन बेधडकपणे अवघ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माची भगवी पताका तेजानं फडकवताना पाहायला मिळत आहे. आज घडीला सर्व राजकीय पक्षांना धार्मिक जातीय गणते घालूनच आपली राजकीय धोरणे ठरवावी लागतात आणि अंमलात देखील आणावी लागतात. त्यामुळे उघडपणे कोणीही कितीही जरी पोटात असले तरीसुद्धा धार्मिक मुद्द्यांवर ते ओठांवर आणताना दिसत नाहीत. कारण तिथे गणितं असतात, ती मतांची आणि मतांच्या बेरजेची. जे पोटात तेच ओठात असे यापूर्वी एकमेव हिंदू नेते होऊन गेले ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्या ठाकरे शैलीत जे आसूड ओढलेत ते कधीच न विसरण्याजोगे आहे. गर्व से कहो हम हिंदू है हा नारासुद्धा त्यांनीच दिला. महाराष्ट्र राज्यापुरता विचार केल्यास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना तेवढी कडवी राहिलेली नाही हे अवघ्या राज्याने अनुभवलेलं आहे. आणि शिवसेनेकडून प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निर्माण झालेली ही स्पेस हेरूनच आपसुकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून उदयास आलेल्या भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्र राज्यात रेटायला सुरुवात केली. मात्र पुरोगामी विचारांचे राज्य ही ओळख असलेल्या महाराष्ट्रात उघड आणि थेटपणे आणि थोडक्यात सांगायचे झाले तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या तडफेने हिंदुत्वाचा मुद्दा राजकीय पटलावर भाजपालाही मांडता येत नव्हता. कारण केंद्रात सत्ताधारी असलेल्या आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे राजकारण केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नाही. अशावेळी भाजपला नितेश नारायणराव राणेंसारखा अंगार हाती लागला. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नितेश राणे यांनी उघड आणि बेधडकपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अवघ्या महाराष्ट्रात रान उठवले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ना, आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला, प्रत्येक नागरिकाला
समान हक्क दिलेला आहे, समान हक्क. जो न्याय मुसलमान धर्माला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागतो. जे कायदे हिंदू म्हणून आपण सगळं पालन करतो तेच पालन मुसलमान धर्माला आणि अन्य धर्माला पण पालन करायला लागतात. भाजपाचे एक सूत्र आहे की जो जसा आहे तसा स्वीकारा आणि जसा आपल्याला हवा तसा घडवा. काँग्रेसच्या सर्व धर्म समभाव विचारसरणीतून आलेल्या नितेश राणेंवर भाजपाने पक्षप्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आणि मागील 2-1 वर्षात नितेश राणेंचा हिंदुत्ववादी विचारांचा वारू सुसाट सुटला. लव जिहाद, लँड जिहाद सारख्या अतिभयावह मुद्द्यांवर नितेश राणे तळमळीनं आणि तडफेने बोलून भल्या भल्या धोरणी विरोधकांना घाम फोडतात. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रात जिथे जिथे हिंदू धर्मविरोधकांनी हिंदू धर्मियांवर अन्याय केला तिथे तिथे नितेश राणे यांनी खुलेआम जाऊन हिंदू आणि हिंदू धर्म रक्षणासाठी आपली भूमिका अत्यंत आक्रमकतेने मांडलेली आहे. हिंदू धर्मविरोधकांवर तुम्ही आधी आक्रमण करा किंवा हल्लाबोल करा अशी चिथावणी नितेश राणे यांनी आजवर दिलेली नाही. जर तुम्ही आमच्या हिंदू धर्माकडे, आमच्या हिंदू आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघाल तर हा नितेश राणे तुम्हाला सोडणार नाही अशा स्पष्ट शब्दात नितेश राणे इशारा देताना दिसत आहेत. म्हणजे हे नक्की आहे की सर्व समाजाने, सर्व धर्मियांनी गुण्यागोविंदाने नांदावे, आमच्या हिंदू धर्मियांना हिंदूंच्या भावनांना दुखावू नका असेच अप्रत्यक्षपणे नितेश राणे सांगताना दिसतात. एक मात्र नक्की आहे की राणे कुटुंबियांचा आक्रमकता हा स्थायी भाव आहे. आपले वडील विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचे डॅशिंग आणि डेअरिंग हे जीन्स पुरेपूर पर्सनॅलिटीमध्ये उतरलेले आमदार नितेश राणे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गुळमुळीत रिॲक्ट होणे हे शक्यच नाही, कारण ते राणे आहेत. वीर शिवा चमके